प्रसिद्धी मिळते म्हणून आमदार जयंत पाटलांच्यावर आरोप करत सुटण्यापेक्षा ज्यांनी सत्ता आल्यावर धनगर समाजाला आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावतो असं आश्वासन दिलं त्या मुख्यमंत्र्यांना समाजाच्या आरक्षणाचा जाब विचारावा, यापुढे पातळी सोडून बोलाल तर जशास तसं उत्तर दिलं जाईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सांगली जिल्हा ग्रामीण युवक अध्यक्ष विवेक कोकरे यांनी पत्रकार बैठकीत दिलाय। रविवारी सांगलीमध्ये झालेल्या भाजपच्या प्रवेशाच्या कार्यक्रमात आमदार गोपीचंद पडळकर यांनी आमदार जयंत पाटील यांच्यावर आरोप केला होता। त्या आरोपाला उत्तर देताना कोकरे म्हणाले, आमदार गोपीचंद पडळकर हे फक्त वाचाळवीर आहेत, त्यांच्याकडे विकासाचे विचार नाहीत, फक्त टीका करायची इतकाच उद्योग आहे। त्यामुळेच ते कायम शरद पवार आणि जयंत पाटील यांच्यावर आरोप करत असतात। त्यांना विकासाचं देणं घेणं नाही। काही दिवसांपूर्वी विधानसभेत केलेला प्रकार यामुळे समाजाची, सांगली जिल्ह्याची आणि ज्या जत तालुक्यातून ते निवडून आले त्या तालुक्याची बदनामी केली, नाचक्की केली। समाजाचे, जिल्ह्याचे, समाजाचे नाक कापले। बिरोबाची खोटी शपथ घेऊन बिरोबाचे महात्म्य कमी करण्याचं पाप पडळकर यांनी केले। गतवेळच्या लोकसभा निवडणुकीसाठी जयंत पाटील यांच्याकडेही मागे लागले, त्यानंतर वंचितचा रस्ता पकडला। वंचितकडून निवडणूक लावताना भाजपवर आरोप केले। आता भाजपवर त्यांचं प्रेम उफाळून येते। त्यांनी नेत्यांवर टीका करताना तोंड सांभाळून बोलावं असा इशारा विवेक कोकरे यांनी दिलाय। आपण बघितलं असेल, या सांगली जिल्ह्यामध्ये एक अपघाताने झालेले आमदार, अपघाताने आणि देशाचे नेते राहुलजी गांधी यांनी ज्या पद्धतीनं सांगितलं की या देशामध्ये मतांची चोरी झाली, त्या मतांच्या चोरीने झालेले एक आमदार गोपीचंद पडळकर नेहमी वारंवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्रजी पवार साहेब असतील, आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब असतील, यांच्यावरती टीका करत राहून आपल्याला एक पब्लिसिटी मिळवणं आणि आमच्या पक्षाच्या नेत्यांच्यावरती टीका करून तिथं असणाऱ्या त्यांच्या नेत्यांच्याकडे हुजरीगिरी करणं याच्या व्यतिरिक्त दुसरं कुठलंही काम ते करत नाहीत। माझं त्यांना सांगणं आहे, आपण ज्या वेळेला साहेबांच्यावरती बोलत असता त्यावेळेला साहेबांचं विकासाचं धोरण काय आहे त्याचा तुम्ही जरा थोडासा अभ्यास करा। पण तुम्हाला अभ्यास करा म्हणून सांगणं म्हणजे हा एक फार मोठा विनोदाचा भाग होईल। या महाराष्ट्राला एक वेगळी गलिमा, एक वेगळी संस्कृती लाभलेली आहे। स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी या महाराष्ट्राचा सुवर्ण कलश या महाराष्ट्रात आणला, या महाराष्ट्राला एक चांगला आदर्श लाभला होता। आणि त्याच महाराष्ट्राच्या विधानभवनामध्ये त्या पडळकरांनी जो चुकीच्या पद्धतीनं गुंडागर्दी केली ते सगळ्या महाराष्ट्रानं पाहिलं। खरं तर यामुळं सांगली जिल्ह्याचं तर नाक कापलं गेलंच, पण दोन विरोधाभास या ठिकाणी पाहायला मिळाले। ज्या धनगर समाजातून ते येतात त्याच समाजातून स्वर्गीय भाई गणपतरावजी देशमुखांनी संपूर्ण महाराष्ट्राला एक आदर्शवत नेतृत्व कसं असतं अशा प्रकारचा आदर्श घालून दिला। आणि त्याचाच विरोधाभास म्हणजे पडळकरांनी जो विधानभवनामध्ये दंगा केला तो प्रकार। वारंवार साहेबांच्यावरती बोलणं, वारंवार साहेबांच्यावरती टीका करणं याच्यापेक्षा पडळकर, तुम्हाला धनगर समाजाने मतं दिलेली आहेत तर त्यांच्या आरक्षणाचं काय झालं त्याच्यावरती बोला। जे अखेरचे लढे उभे करून महाराष्ट्रातल्या सगळ्या चळवळी तुम्ही संपवल्यात, महाराष्ट्रातल्या चळवळी धनगर समाजाच्या थांबवण्याचं काम केलं, ते महापाप केलं, ते तुम्ही आता कुठंतरी थांबवा। याच्याऐवजी आरक्षणाच्या बाबतीत बोला, धनगर समाजाच्या मुद्द्यावरती बोला। ज्या जतकरांनी तुम्हाला निवडून दिलं त्या जतकरांच्या बाबतीत तुम्ही एकही प्रश्न गेल्या अधिवेशनामध्ये सभागृहात मांडला नाहीत। आणि त्याचबरोबर अनेक लोकांना अलीकडच्या काळात काय झालंय, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या नेत्यावर अर्थात आदरणीय जयंतरावजी पाटील साहेबांच्यावरती बोललं की आपल्याला वाहवा मिळते, पब्लिसिटी मिळते, म्हणून साहेबांच्यावरती बोलण्याचा एक नवीन प्रकार आणि चंग अलीकडच्या नेत्यांनी बांधलाय। जर आपण काही दिवसापूर्वीच्या बातम्या बघितल्या तर काही जणांच्यावरती केसेस आहेत, खोट्या केसेस आहेत, अशा प्रकारच्या वल्गना झाल्या। मग मला एक प्रश्न पडतो, भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्यानंतर यांच्या सगळ्या केसेस नील होतात कशा, हे सगळे निर्दोष कसे काय होतात? त्याच्यामुळं सत्तेच्या लालचीपोटी सगळी लोक सत्तेकडे जात आहेत, पण सत्तेच्या बाजूने जात असताना इथली लोक, इथली जनता सगळं बघते आहे। इंग्रज या देशातनं निघून गेले, पण इंग्रजांनी जाताना भाजपाच्या रूपानं या अवलादी इथं सोडून गेलेले आहेत। हे महाभयंकर इंग्रज लोक इथं या देशामध्ये आहेत। आज भारतातला प्रत्येक नागरिक जिवंत आहे। आज आपल्या सगळ्या माध्यमातून मी संपूर्ण महाराष्ट्राला सांगू इच्छित आहे, आज खऱ्या अर्थानं देशाला गरज आहे। आज जितका आपल्याला महात्मा गांधीजी माहिती आहे तितकेच आपल्याला भगतसिंग, राजगुरू, सुखदेव माहिती आहेत। देशाचा स्वातंत्र्याचा हा दुसरा लढा आहे। इथं या वाचाळवीरांना तर ठेचूच, पण अशा प्रकारची बेताल वक्तव्य करणाऱ्यांना बाजूला सारून खऱ्या लोकशाहीसाठी, स्वातंत्र्याच्या दुसऱ्या संग्रामासाठी आपण सगळेजण युवक सज्ज राहूयात। आणि माझी विनंती राहील, त्या जे साहेबांच्यावरती बोलतात अशा सर्व मंडळींना आपण सूर्यावरती थुंकण्याचा आणि उंटाच्या पृष्ठभागाचा मुका घेण्याचा प्रयत्न करू नका। येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस तुम्हाला या गोष्टीबद्दल जिथं तिथं धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही।